नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे आपल्या विशाळगडाचा. विशाळगडावर झालेलं जे अतिक्रमण आहे, म्हणजे तिथं जे मस्जिद बांधले गडावरती, गडाच्या आतमध्ये काही मुस्लिम बहुल लोक म्हणजे मुस्लिम वस्ती त्या गडावरती आहे. आता याचा कुठे इतिहासात याची नोंद आहे का? नाही. म्हणजे असं कोणी सांगते का कोणता इतिहासकार की बाबा ही मुस्लिम लोक पूर्वापार इथे राहत आलेले आहेत? असं होऊ शकत नाही. मराठ्यांनी 125 वर्षात यांची मुलायजाच ठेवला नसता. ही लोक अचानकपणे 20 ते 30-40 वर्षामध्ये तिथं जातात काय, तिथं जाऊन वास्तव्य करतात काय, आणि ते वास्तव्य करत असताना संपूर्ण गडावरती ते सगळं जिहादी आक्रमण पसरवायला लागतात. मोठी मस्जिद उभी राहते तिथं, असं भासवतात की आम्ही कित्येक वर्षांपासून इथं राहतोय. म्हणजे अक्षरशः मागे एक मी व्हिडिओ बघितली की एका विहिरीवरती घर बांधले, म्हणजे खाली शिवकालीन विहीर आहे आणि त्याच्यावरती अँगल वगैरे टाकून ते सगळे लोखंडाचे त्याच्यावरती घर बांधलेत. हे सगळं अतिक्रमण पाहता हे नक्की कोणत्या सरकारच्या काळामध्ये उभं राहिलंय? हा सगळा मोठा प्रश्न आहे. कारण ज्या वेळेला हे सगळे काँग्रेस राष्ट्रवादी यांची सरकार या महाराष्ट्रामध्ये, कारण आतापर्यंत यांनीच सगळे सत्ता भोगल्या महाराष्ट्राची. अगदी तुम्हाला सांगतो, जेव्हापासून आपला महाराष्ट्र 1 मे 1960 पासून जेव्हा वेगळं राज्य झालंय तेव्हापासून ते आत्ता हल्ली हे 10 वर्ष या बाकीच्या कोणाची तरी सत्ता आली असेल, नाही तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनंच या महाराष्ट्रावरती किंबहुना या देशावरती राज्य केलं. त्यांना ती सत्ता मिळाली. आता हे पक्ष कुठल्या विचारसरणीचे? तर डाव्या विचारसरणीचे. डावी विचारसरणी म्हणजे कोणाची? सरळ या मुस्लिम लोकांच्या विचारसरणीची ही सगळी लोक आहेत. तुम्ही आजही बघाल तरी मुस्लिम लोकांचं मतदान हे राष्ट्रवादी, काँग्रेस आणि डाव्या विचारसरणीच्याच पक्षाला होतं. म्हणजे आत्ताच्या सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर सरळ महाविकास आघाडीला होतं. म्हणजे कारण या सगळ्या लोकांचे असं म्हणणं आहे की ही सगळे जे पक्ष आहेत डाव्या विचारसरणीचे आपल्या फायद्याचे आहेत, मुसलमानांच्या फायद्याचे आहेत, आपल्याला मदत करणारे आहेत. या सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये मला असं वाटतं जाणून बुजून टाकल्या जातात म्हणण्यापेक्षा त्यांना ती माहिती आहे आणि हे सगळे पक्ष, हे सगळे राजकारणी देखील त्यांना मदत करत असतात. मी फक्त विशाळगडाचं नाहीये, महाराष्ट्रातले कित्येक गडकिल्ले घ्या, त्या गडकिल्ल्यांवरती मजारी, मशिदी, नको त्या सगळ्या गोष्टी करून सगळे हे लोक बसलेले आहेत. पण महत्त्वाचा विषय की विशाळगड खरंच मुक्त होणार आहे का? किंवा विशाळगड आता मुक्त झाला तरी विशाळगड, माझं वैयक्तिक मत आहे, कधीच मुक्त होऊ शकत नाही. त्याचे अनेक कारण आहेत, आपण बोलूया पुढे सविस्तर. पहिलं सगळ्यात महत्त्वाचे कारण किंवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विशाळगडावरती यांना येण्याचा जो कॉन्फिडन्स किंवा यांना जी ताकद मिळाली किंवा यांना ज्या सगळ्या गोष्टी मिळाल्या, त्या सगळ्या गोष्टी मिळत असताना कोणीतरी आपल्यातले याच्या मागे असणार आहे. कोणी ना कोणीतरी आपल्यातलं 100% असणार आहे. म्हणजे आज आम्ही विशाळगडाचं अतिक्रमण हटवू, आज आम्ही तिथल्या सगळ्या लोकांना स्थलांतरित करू, पण पुढील 50 वर्षात 60 वर्षामध्ये जर पुन्हा ही सगळी लोक गड जिहाद आणि या सगळ्या गोष्टींच्या मागे लागणार असतील तर याला खतपाणी घालणारे आपलेच कोणीतरी असेल ना. मग यांना तर आपण बाजूला करूच, यांना यांच्या दुसरी जागा देऊच, पण आपल्या राजकारणातली असले राजकारणी किंवा असली घाणेरडी लोक यांचा आम्ही बंदोबस्त कधी करणार आहे का? कारण जोपर्यंत यांचा बंदोबस्त होणार नाहीत ना, तोपर्यंत असे कितीही विशाळगड आपण मुक्त केले तरी आपण ते आत्ता तात्पुरते करू, पण भविष्यासाठी पुन्हा त्याच सगळ्या गोष्टी आणि गोसडीसारखी ही सगळी लोक पुन्हा त्या गोष्टींवरती चिकटली जातील. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आम्ही आज करू, 10-15 वर्ष आम्ही सगळ्या गोष्टी करू, पण पुन्हा आम्ही जेव्हा हलगर्जीपणा करू किंवा पुन्हा आम्ही त्याच्याकडे कानाडोळा करू, छत्रपतींच्या गडकिल्ल्यांवरती पुन्हा हीच आक्रमणं त्याच वेगानं मला असं वाटतं केली जातील. त्यासाठी राज्य सरकारने एक असा कठोर नियम काढावा किंवा केंद्र सरकारनं असा कठोर नियम काढावा की जिथं ही ऐतिहासिक वास्तू आहेत, ज्या राजांच्या काळातल्या आहेत किंवा ज्या मला असं वाटतं जी त्या काळातली जी सत्ता होती, मग ती मराठेशाही असो, त्या सगळ्या लोकांच्या काळातले जे सगळे गडकिल्ले आहेत त्यांना मला असं वाटतं एक मोठा दर्जा द्यावा. त्याच्यावरती कुठलंही मला असं वाटतं हिंदू सोडून कुठलंही इतर कुठल्याही जाती धर्माचं कुठलंही मला असं वाटतं अनधिकृत बांधकाम आणि अनधिकृत वस्त्या तिथं वसणार नाहीत, असा कडक नियम करावा शासनानं. काय संबंध यांचा या मुसलमानांचा आणि हे सगळे जे कोणते मशिदी बांधतात? छत्रपतींच्या गडकिल्ल्यांवरती मशिदी उभ्या राहिल्या गांडून आपण झोपलोय. कुठे होते हे शरद पवार आणि हे सगळे हे काँग्रेसी, हे सगळे लबाड लोक यांनीच खतपाणी घातले. मी छाती ठोकपणे तुम्हाला सांगू शकतो, यांनीच या सगळ्या गोष्टींना खतपाणी घातलंय. कारण जिथे हे मुसलमान आहेत ना, तिथे राष्ट्रवादीला मतं पडतात, तिथं शरद पवारांच्या गटाला मतं पडतात. तुम्हाला माहिती आहे या सगळ्या गोष्टींच्या मागे, कारण ही सगळी राजकारणाची ताकद या लोकांना मिळते म्हणून यांना इतकं पेव फुटतं. नाही तर यांची विषाद नाही, यांची हिंमत नाही. त्याच्यामुळं विशाळगड मुक्ती संग्राम हा मोठ्या प्रमाणामध्ये होणार, मुक्त करायचाच आणि कायम स्वरूपी मुक्त करायचा.
करायचा, त्याच्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या लोकांनी मला असं वाटतंय एक कठोर नियम बनवावा शासनाच्या सगळ्या अखत्यारीमध्ये आणि पुन्हा कोणाची विषाद होऊ नये छत्रपतींच्या गड किल्ल्यांवरती असली घाणेरडी कामं करण्याचा. एवढंच माझं वैयक्तिक मत आहे. विशाळगड मुक्त करायचा, जरूर करायचा, तो होणार, निश्चित होणार. आणि याच्या पुढं आता हिंदूंना आपण झोपून नाही राहायचं. कटाक्षानं नजर ठेवायची प्रत्येक गोष्टींवरती. छत्रपतींचे सगळे 350 किल्ले मला असं वाटतं पुन्हा नव्यानं उभे राहिले पाहिजे, त्यांच्यावरती आपली नजर असली पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी कठोरपणे चालवणारा, राबवणारा आणि अंमलात आणणारा असा एक नेता या महाराष्ट्रामध्ये पाहिजे. त्याशिवाय या सगळ्या गोष्टी होणार नाहीत. फक्त येणं, माईकवर बोलणं, टाळ्या शिट्या वाजवून आपलं सगळ्या बोलण्याला प्रतिसाद मिळवून घेणं हे सगळं फार सोपं असतं, पण अंमलबजावणी करणारा नेता आपल्या महाराष्ट्राला हवा आणि त्याची गरज आहे. एवढंच मी सांगतो. बाकी छत्रपतींच्या गड किल्ल्यांना आपण जे काही जीवनदान आणि या सगळ्या गोष्टी आता आपण देण्यासाठी आपण सगळे एकत्र आल्या, मग खरंच आनंद वाटला या सगळ्या गोष्टींसाठी. असेच एकत्र राहूया, असेच सगळे जाती भीती या सगळ्या सोडून द्या, आरक्षण विरक्षण हे सगळं द्या सोडून आणि धर्म म्हणून एक राहा. छत्रपतींनी देखील तेच केलं म्हणून आपण आज इथं आहोत. त्याच्यामुळे मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे. भेटू पुन्हा एकदा का नवीन व्हिडिओ सोबत. तुर्तास धन्यवाद.